नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मसाला. अगदी सोप्या पद्धतीने आपण आज रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मटर पनीर मसाला बनवणार आहोत. यासाठी सर्वप्रथम मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. पनीर आता आपण कट करून घेऊया. साधारणतः 1 इंच साईजमध्ये मी पनीरचे तुकडे कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पनीर कट करून घेतला आहे इथे. आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊ. इथे मी बारीक मीडियम साईजचे 3 कांदे कापून घेतले आहेत. ते कढईमध्ये टाकून घेतले आहेत. त्याचप्रमाणे 2 छोट्या साईजचे टमॅटो कट करून घ्यायचे, तेही मी कढईमध्ये ॲड केले आहे. तसेच 1 लसूण पाकळी आणि 1 इंच आल्याचा तुकडा तेही यात ॲड करून घ्या. त्यानंतर एक 8 ते 10 बदाम यामध्ये टाकून घ्या. आता या सर्वांमध्ये थोडंसं तेल टाकून आपण यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला हा मसाला जास्त भाजून घ्यायचा नाही आहे. वरचेवर थोडासा त्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत. थोडीशी आता मी कोथिंबीर ॲड केली आहे. आता सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. व्यवस्थित मसाला मी इथे परतून घेतला आहे. थंड झाला की आपण आता तो मिक्सरमधून काढून घेणार आहोत. इथे मी फ्रोझन 200 ग्रॅम मटार घेतले आहे. ते आता मी थोडंसं कढईमध्ये परतून घेणार आहे. पाणी त्यातलं सुकेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे वाफेवरती. परतून झालेले मटार बाजूला काढून घेऊन आपण त्याच कढईमध्ये आता मसाला तयार करून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आता मी त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले आहे. यामध्ये मी 1 तमालपत्र, अर्धा चमचा जिरा, 4 लवंग, 4 मिरे, 1 ते 2 हिरवी विलायची आणि चक्रफूल घातले आहे. आता आपण यात मसाल्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड करू. व्यवस्थित एकत्रित करून आपण चांगलं परतून घेणार आहोत. आता तेल सुटेपर्यंत आपण मसाला चांगला व्यवस्थित परतून घेणार आहोत. यामध्ये लगेच पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला. यानंतर मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केला आहे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून धना पावडर, यानंतर अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट मी ॲड करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आता आपण 1 चमचा किचन किंग मसाला यामध्ये ॲड करून घेणार आहोत. सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. मसाले एकत्रित झाल्यानंतर आपण यात थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत. स्लो गॅसवर आपण मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत, 5 मिनिटापर्यंत. काही वेळ आपण आता याच्यावर ताट ठेवूया, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजेल. 5 मिनिटानंतर ताट काढून पाहू शकता मसाला व्यवस्थित आपला तयार झाला आहे. साईडने तेलही सुटले आहे. आता आपण यात मटार ॲड करून घेऊया. तेही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण इथे कट करून घेतलेले पनीर ॲड करून घेणार आहोत. आता आपण भाजी व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे पनीरचे तुकडे फ्राय करूनही ॲड करू शकता। आता आपण इथे ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा। पाणी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित भाजी एकत्रित करून घ्या आणि झाकण ठेवून आता आपण पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी इथे भाजी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटांनंतर झाकण खोलून आपण बघू शकता आपली भाजी इथे तयार झाली आहे। पनीर मटार मसाला आता तयार झाला आहे। त्यावर आता आपण अर्धा टेबलस्पून कसुरी मेथी टाकणार आहोत आणि 1 चमचा तूप ॲड करणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपला मटार पनीर मसाला तयार झाला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय।